भगवान श्री अनुग्रह विग्रह पूज्य चरण संतजन भगवत चरण अनुरागी बंधु और श्रद्धामय माताओं, संत शेखर कली पावन अवतार श्री सीताराम चरण अंबुजी चंचली श्री गोस्वामी तुलसीदास जी महाराज आणि आपण सर्व संतजन भगवंताची ही माधुर्यपूर्ण कथा आपण श्रवण करत आहे। आणि एखाद्या पुरुषाने एक एक पायरी पार करत जसं आपलं ध्येय गाठावं तशीच आपल्याला या कथेचं ध्येय गाठायचं आहे। कथेचं ध्येय काय आहे तर कथेचं ध्येय धन नाही आहे, कथेचं ध्येय वस्त्र नाही आहे, तर कथेचं ध्येय आहे मुक्ती नाम मोक्ष। आणि म्हणून ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे, यासाठी आपण थांबलं नाही पाहिजे बरं का। ज्याला ध्येयापर्यंत जायचंय त्यांनी कधी थांबलं नाही पाहिजे राजा। गंगेला जर समुद्राला भेटायचं असेल तर ती कुठं थांबत नाही, आणि जर ती थांबली तर ती समुद्राला भेटत नाही। तशीच कथा आहे, कथा थांबली पाहिजेत नाही। आणि म्हणून आपलंही जीवन आपण न थांबवता या कथेच्या प्रवाहामध्ये झोकून दिलं पाहिजे। काठावरचं एखादं लाकूड, काठावरची एखादी फांदी, काठावरचं पान जसं एकदा गंगेच्या पाण्यात पडलं की ते समुद्रापर्यंत थांबत नाही, गंगा त्याला तिथपर्यंत घेऊन जाते। तशी ही रामरूपी गंगा, या गंगेमध्ये हा देह आपण समर्पित करायचा आहे। देह समर्पित करायचा आहे म्हणजे मरायचं नाही। बऱ्याचशा लोकांचा असा भ्रम आहे, देह समर्पित करणं म्हणजे मरणं। देह समर्पित करणं म्हणजे मरणं नाही, देह समर्पित करणं म्हणजे त्यामध्ये आणि कथेमध्ये आणि देहामध्ये काही अंतर नसावं। मन कथारूप झालं पाहिजे, कानसुद्धा कथारूप झाले पाहिजेत, हे डोळेसुद्धा कथेच्या रूपानेच भरले पाहिजेत। आणि म्हणून असं ज्यावेळेस अंग होते ना, महाराज म्हणतात देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल। असं ज्यावेळेस तुमचं जीवन बनेल त्यावेळेस तुम्हाला कथा ऐकण्यासाठी येण्याची गरज नाही, तर तुम्हीच कथारूप व्हाल। आणि मग तुम्हालाच बघून लोक आचरण करतील, तुम्हालाच बघून लोक त्यांचं जीवन रेखाटतील, आणि तुमच्याकडेच बघून त्यांचा संसार आणि त्यांचा परमार्थ करतील। असं जीवन आपण केलं पाहिजे। आज एका प्रपंचाची कथा आपण ऐकतोय, कशासाठी ऐकतोय? संवाद घडला म्हणून ऐकतोय ना। भगवान शंकर आणि पार्वती कोण आहे? शिष्य आणि गुरु नाही आहे, तर भगवान शंकर आणि पार्वती कोण आहेत? पती पत्नी आहेत। पण पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही ताट घेऊन येत आहेत, पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही आरती घेऊन येत आहेत, पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही फुलं घेऊन येत आहेत, पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही संसार सोडून येत आहे ना। कशासाठी येत आहे? तर संवाद ऐकण्यासाठी। म्हणून कथेचं सार मी तुम्हाला सांगितलं, संवाद महत्त्वाचा आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक जाण करून दिली मी, आणि ती जाण जर तुमच्या लक्षात असली तर नक्कीच तुमचं जीवन जाणीवपूर्ण चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही। काय जाण करून दिली? प्रपंचामध्ये वाद घडला पाहिजे की संवाद घडला पाहिजे। मग आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर मालकासोबत वाद करसाल का संवाद? काय करसाल? का मी कथेला गेले आणि तुम्ही कुठं गेले? संवाद घडला पाहिजे। म्हणून संवाद करायचा राजीव ऐका। खरं तर कथा भावपूर्ण आहे, माधुर्यपूर्ण आहे, संवादपूर्ण आहे। कथेचे संवाद तुमच्या समोर मांडले। संवादातून भगवान शंकराला पार्वतीने विचारलं, महाराज माझ्या मनामध्ये जो संशय होता तो निघून गेला। तुमची रामकथा जर टाळी आहे, रामकथा सुंदर करताली, रामकथा जर टाळी आहे तर माझ्या मनातला संशय उडाला ना। टाळी वाजवल्या वाजवल्या जसं वृक्षावरचा पक्षी उडून जातो, टाळी वाजवल्या वाजवल्या जसं भिंतीवरचा पक्षी उडून जातो, माझ्या मनावर जो संशयरूपी पक्षी बसलेला होता तो आता उडून गेला। तुम्ही मला कथा सांगा। भगवान परमात्मा सांगता सांगता बोलतायत, अगं वेडे, ज्याच्या डोळ्याने देवाचं दर्शन साधूचं दर्शन घेतलं नसेल ते डोळे नाहीत, मग ते काय आहे? काय सांगितलं मी? ज्याच्या डोळ्याने देवाचं दर्शन घेतलं नसेल, साधूचं दर्शन घेतलं नसेल, ते डोळे नसून काय आहे? तर ते डोळे नसून मोर पंख आहे। ज्याच्या कानाने हरिकथा श्रवण केली नसेल ते कान नसून काय आहेत? सर्पाचं बीळ आहे। ज्याच्या डोकं
कधी साधूच्या चरणावरती टेकलं नसेल, विठोबाच्या चरणावरती टेकलं नसेल, त्याचं डोकं नाही तर तो एक भोपळा आहे. असा अनेक प्रकारचा भाव भगवान शंकर पार्वतीला सांगतायत. पार्वती म्हणते महाराज बस झाला आता, 2, 2:30 पावणे 3 वाजा लागले, कौरक सांगता डोकन कानन बस झालं ना, आता देव जन्माला येणार आहे. पुढचं सांगा, पुढचं. माणसं म्हणतात नो पुढं बोला बस झालं मागचं, आता पुढचं सांगा. काय सांगायचं आहे पुढचं? भगवान शंकर पार्वतीला म्हणतात सावधान. अगं देवाला दुष्टाला मानण्यासाठी येण्याची गरज नाहीये, फक्त देव कशासाठी येतो तर सज्जनांना जवळ करण्यासाठी येतो. आणि धर्माला ग्लानी व्हायला लागली की भगवान परमात्मा येतात. हो जब जब होई धर्म के हानि, बाढ़ी असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय. जब जब हो धर्म की हानि, बाढ़ी असुर अधम अभिमानी. सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम. करही अनीति जाई नहीं परनी, सीधहि विप्र धेनु सुर धरनी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ जब जब हो वही, जब जब म्हणजे जेव्हा जेव्हा, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, धर्माला ग्लानी येते. ग्लानी, हानी आणि ग्लानी दोन शब्द ध्यानात ठेवा. हानी आणि ग्लानी. हानी म्हणजे या धर्मावरती काही लोक आक्षेप घ्यायला लागतात, या धर्माबद्दल काहीतरी बोलायला लागतात. आणि ग्लानी म्हणजे तो धर्म हळूहळू त्या धर्मातली लोक दूर व्हायला लागतात, गळती लागते. आपला धर्म आपण ज्यावेळेस सोडून जातो ना, त्यावेळेस त्या धर्माला ग्लानी येत असते. आज आपण हिंदू धर्मात असून सुद्धा हिंदू धर्मातली लोक आपल्या धर्माबद्दल बोलणाऱ्याला काही बोलत नाही, ही ग्लानी आहे. आणि या धर्मातली लोक धर्मांतर करतात, याचा अर्थ आहे ही धर्माची हानी आहे. हानी व्हायला लागली. ज्या मुलाला आपण जन्म देतो तोच मुलगा जर आपल्याला बोलत असेल तर ही हानी आहे की नाही? हानीच आहे. आणि तोच मुलगा त्याच घरातून आपल्याला ज्यावेळेस बाहेर काढतो, ही ग्लानी आहे. आणि म्हणून हानी आणि ग्लानी व्हायला लागली. आणि त्या वेळेस भगवान परमात्मा अवतार घेतात. भगवान परमात्मा अवतार कशासाठी घेतात? असुर मारी स्थापी सुरन, राखई निज श्रुत सेतू, जगत विस्तार विशद जस, राम जन्म कर हेतू. अग पार्वती, जगाचा धर्माच्या रूपाने विस्तार करावा आणि धर्माचे पालन करणे पाखंड खंडन भगवान परमात्मा अवतार यासाठी घेतात की भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. सोयी जस गाई भगत भवतरही, कृपा सिंधू जनहित तनुधरही. तो कृपा सिंधू भगवान परमात्मा येतोय. कधी आला भगवान परमात्मा, काय झालं? तर यासाठी एक सुंदर कथा सांगितल्या जाते. जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल भगवंताच्या द्वारात रक्षक करण्यासाठी आहे. त्यांच्या हातामध्ये दंड आहे आणि दंड घेऊन द्वारपाल ज्यावेळेस भगवंताच्या द्वारावरती थांबतायत, सन सनातन सनंदन सनत कुमार भगवंताच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. आणि द्वाराजवळ आल्यानंतर त्या द्वारपालाने सांगितलं, कहा जा रे हो? त्यांनी सांगितलं, अरे देवाचं दर्शन करायचं आहे, वेळ झालेली नाही, आता देव झोपलेले आहेत. देव कुठं झोपत असतो का राजा? देव झोपल्यावर तू जागा राहशील का? पण लोकांना काहीच कळत नाही. एक प्रेम भक्ती वेगळी
आणि एक तत्वज्ञानाशी निष्ठा असलेली भक्ती ती वेगळी बरं का. सगुण उपासक वेगळा आणि निर्गुण उपासक वेगळा. सगुण भक्तीमध्ये देवाला झोपी घालावं लागतं, नैवेद्यही दाखवा लागतो. निर्गुणामध्ये काही नाही, न लगे तोंड धुवावे, ही निर्गुण भक्ती आहे. इथं धोतर धुयाचं काम नाही, माळी घालायचं काम नाही, ही निर्गुण भक्ती आहे. जळी स्थळी परमात्मा दिसायला लागला की निर्गुण भक्ती लक्षात येते. झाडात देव दिसायला लागला की तुम्ही निर्गुण परमात्म्यापर्यंत. निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिताजी. आता हे प्रमाण आठवतात महाराज, तुम्ही बसल्यामुळे आठवायला लागलं. कथेमध्ये असं कोणीतरी पाहिजे की ज्याला बघून काहीतरी आठवलं पाहिजे. आठवते का नाही माणसाला? आणि म्हणून परमात्म्याची ती भक्ती करणारे, ते नित्यामध्ये परमात्म्याला पाहणारे. आता सगुण उपासक, निर्गुण उपासक. आता तो तिकडे आपल्याला जायचं नाही, तिकडे जर आपण गेलो तर मग वेळ पुरणार नाही बरं का. आणि मग सनातन सनंदन सनत कुमारांनी सांगितलं आम्ही देवाच्या भेटीसाठी आलो, वेळ झाली नाही, 5 वाजता दार उघडणार आहे, 5 वाजता या. अरे दूर जायचं आम्हाला, लांब कीर्तन आहे जालन्याच्या जवळ, आज 5 वाजेपर्यंत नाही, 5 वाजताच तुम्हाला यावं लागेल. मागं फिरले, मग विचार केला अरे देवाच्या दर्शनासाठी आलो आम्ही, तू दंड ठेवतोय, हे चुकीचं आहे. आणि मग सनातन सनंदन सनत कुमारांचा क्रोध अनावर्ती झाला. आणि अनावर झाल्यानंतर सनातन सनंदन सनत कुमारांनी शाप दिला. अरे पापी आहात तुम्ही, दुष्ट आहात, एखाद्याला सत्कर्मापासून अडवताय, याचा अर्थ तुमची वृत्ती राक्षसी आहे. एखादा पंगत देत असेल तर त्याला म्हणता कशासाठी देतो पंगत, याचा अर्थ तुमची वृत्ती दुष्ट आहे. एखादा महाराजाला जर सहकार्य करत असेल तर तुम्ही त्याला बोलताना याचा अर्थ तुमची दृष्टी, तुमचा विचार दुष्ट आहे, तुम्ही राक्षस व्हाल, असा शाप दिला. कुणाला? सनातन सनंदन सनत कुमारांना. द्वारपालांनी विचार केला, यांनी जरी आपल्याला शाप दिला असेल तरी आपण देवाच्या दारात आहे. ऐका, ज्या मालकाची तुम्ही गाडी चालवता त्या गाडीला काही होऊ द्या आणि नोकरालाही काही होऊ द्या, जबाबदारी कोणाची असते? मालकाची. जबाबदारी कोणाची असते? मालकाची असते. आपला मालक आपलं काहीतरी भलं करेन म्हणून जय आणि विजय मालकाकडे गेले. भगवान तुमच्या द्वारात असताना आम्हाला शाप भेटला, काहीतरी करा आमच्यासाठी. भगवान म्हणले काय करू शकतो मी? शापमुक्त मी तुम्हाला करू शकत नाही, तो साधूचा शाप आहे. आणि साधूच्या शापातून देव सुद्धा मुक्त करत नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि पूर्वी साधूचा शाप लागायचा, पूर्वीच्या सासूच्या शिव्या सुद्धा लागायच्या, आता नाहीत ना. पूर्वीचं सांगतोय मी, आत्ताचं नाही. भगवान म्हणले एकच करू शकतो, तुम्ही 7 जन्म मानवाचे घ्या, मुक्त व्हाल. आणि तुम्ही जर 3 जन्म राक्षसांचे घेतले तर मी तुमच्यासाठी अवताराला येईल. ते 3 जन्म म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, शिशुपाल, वक्रदंत आणि रावण आणि कुंभकर्ण. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू ज्यावेळेस या भूमीवरती आले ना, हिरण्याक्षाने ही भूमीच महाराज रसातळाला नेली. भगवंतांनी वराह अवतार धारण केला. मग हिरण्यकश्यपूने आपल्या भावाला वध ज्यांनी केला त्याच्यात आपण वैर साधलं पाहिजे. आणि म्हणून हिरण्यकश्यपू तप करण्यासाठी, आता हिरण्यकश्यपूची जी पत्नी होती तिचं नाव होतं कयाधू. आता मालक तप करायसाठी गेले तर मग मालकिनीने घर प्रपंच सांभाळला पाहिजे. आता हा जिथे तप करण्यासाठी गेला, असं म्हणतात त्या झाडावरती एक पक्षी बसलेला होता, तोता, ज्याला आपण मिठ्ठू म्हणतो. आता जिथे तपाला बसला तिथं जा म्हणायचा श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. हिरण्यकश्यपू म्हणला जिथं बसायला आलो, आता जिथं जाऊ नये तिथं आलो आपण, जिथे जावे तेथे कपाळ संशय. तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध तुमच्या सोबतच फिरत असते. तुम्ही कुठे जा, कुठेही जा तुम्ही. काही माणसं म्हणतील गाव सोडून जातो, तू गाव सोडून जाय नाही तर देश सोडून जाय, तुझं प्रारब्ध तुझ्या सोबतच येणार आहे. एका जणाची बायको मेली, आता मरू नये पण बायको मेली. बायको मेल्यानंतर त्याने भावकीला आवाज दिला, भावकी आली. आणि भावकी आल्यानंतर महाराज नेमकीच ते प्रेत तयार केलं. तोंडामध्ये तुळशीचे पानं, नाकात कापूस, कानात कापूस, रुपया चिटकवला, ओटी भरली, नेमकी उचलायची ती बसली उठून. भावकी म्हणली काय माणूस आहे,
यावर 498 केली, आम्हाला तर बाहेर जायचं काम नव्हतं. जिवंत माणसाला जाळा लावतो का काय? अरे जिवंत आहे तुझी बायको. तो म्हणला अरे डॉक्टरनी दिलेलं हे पत्र आहे, ही मेली, 6 घंटे झाले इथं बसून रडतोय मी. कशी उठली माहीतच नाही. हे निघून गेले महाराज. बायको याच्यासोबत वर्षभर संसार करत होती. वर्षभरान काही मित्र आले याच्याकडे. कर्माबद्दल सांगतोय, कर्म कसं. वर्षभरान काही मित्र आले. मग ते घरात मित्र बसलेले होते. ते म्हणले काय राजा नुसतंच बोलवलं, काही चहा पाणी? आता 1 मिनिटात. आणि बायकोला आवाज द्यायला, अगं पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये म्हटल्या आता तिनं एक भाकरी होती चुलीवर आणि एक भाकरी होती चुलीला लावली. एक भाकरी तव्यावर, एक भाकरी चुलीला लावली. पाणी कसं द्यायचं? तिनं तिथूनच ग्लास उचलला, डेऱ्यातून भरून घेतला आणि किचन मधून ग्लास कुठं बैठकीत, जसा पिवशीचा लंबा पाईपच, पिवशीचा पाईप लंबा, तो हात एवढा लंबा महाराज. किचन मधला हात कुठं आला होता? बैठकीत हात. महाराज तू हात पाहिला. आता पाहुणे पाणी पितीन का? अहो पाहुण्याचं पाणी झालं. आणि मग या वर्षानंतर त्याला कळालं ही बायको नाही, एक तर भूत आहे. 1 वर्षात. आणि मग महाराज तसंच उठला. जसा उठला तसाच तिथून गाडी पकडली, जालन्याला गेला. जालन्याला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडली. नागपूरला गेलं. रातोरात नागपूर गेलं. सकाळी उठलं, ट्रेनमधून बाहेर आलं. आता ट्रेनच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर नळ असतात, त्या नळावर तोंड धुत होतं. हे लुंगीवरच होतं. तोंड धुत होतं सकाळी. तोंडावर पाणी मारणं वर हिपाय न तर बायको पैजेमान मानेला घेऊन उभीच. ते म्हणते का ग तू? ते म्हणते काय तुमचं काम? तुम्ही लुंगीवरच आले, मी तर पॅन्डन मनेला घेऊन आले. महाराज म्हणतात कर्माच्या भेयाने गेलो रातोरात आणि कर्म माझ्या आधी जाऊनी पैसे. कर्म आधी कर्म तुमचं जीवनात तुम्हाला कधी सोडत नाही. कर्म आहे ना, कर्म सोडत नाही. कुठेही जा तुम्ही. एक म्हातारी मुलं मेकरला राहत होते आणि म्हातारी घरीच राहायचे. मग म्हातारी सकाळी शेंगुळे करायची, संध्याकाळी शेंगुळेच करायचे. शेंगुळे करतात ना तुमच्या इकडं? शेंगुळे करतात ना तुम्हाला? शेंगुळे 2 प्रकारचे असतात. एक कुडाचे शेंगुळे आणि एक गोल शेंगुळे. म्हातारी सकाळी गोल करायची, संध्याकाळी पुडाचे करायचे. सकाळी शेंगुळे, संध्याकाळी शेंगुळे. त्याला शेवंती म्हणतात. आम्ही पश्चिम महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात? शेवंती. आता एक कदरलं म्हातार म्हणला सकाळी शेंगुळे संध्याकाळी शेंगुळे. कदरलो बाबा या शेवंतीला. तो म्हणला काही नाही, आता उद्याचा शनिवार आहे आणि संध्याकाळी इथून बसतो. म्हणला की बस मी एकरला जातो. रविवारची मस्त सुनबाई सांगतो वरण भात चपाती मस्त, त्याच्यावर तुपाची धार, मस्त वरण भात चपाती खातो. शेंगुळे खाऊन कंटाळलो मी आता. म्हातारा महाराज संध्याकाळीच निघाला. 10-11 वाजता गेला. सकाळी उठला, मस्त फ्रेश आंघोळ वगैरे केली. आंघोळ जशी केली मग त्या पोरांनी सांगितलं बाबा चला आता जेवायला बसू. म्हातारा जेवायला बसलं. जेवायला जसं बसलं तसं ताट आलं आणि ताट आल्या म्हाताऱ्यानं ताटात शेंगुळेच पाहिले. शेंगुळे पाहिले की म्हाताऱ्यानं चष्मा पुसून पाहिले. डोळ्यात अश्रू. पोरगा म्हणते बाबा काय झालं? माईची आठवण येते का? नाही. मग काही नाही रे बाबा, 3 महिने झाले या शेंगुळ्याला कंटाळलो आणि म्हणून मी एकरला तुझ्याकडे आलो. असं वाटलं वरण भात चपाती खाऊ, पण त्या शेंगुळ्याला कसं कळालं कान्नू मी चपाती खायला इथे येणार आहे? शेंगुळे माझ्या आधी इथे येऊन बसले. कर्माच्या बेयाने गेलो रातोरात आणि कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे. तुम्ही कुठेही जा, हजारो गाईची झुंड असते. हजारो गाईच्या मध्ये गावरान गाय, बरं जर्सी बद्दल बोलत नाही, गावरान. हजारो गाईची झुंड असू द्या आणि गावरान गाईचा वासुर असू द्या, त्याला फक्त सोडा. हजारो गाई त्या झुंडामध्ये आपल्या आईला ओळखून गेला, त्याच आईच्या कासेला आपल्या आई. आता जर्सीचं मोठं कठीण आहे. गावरान गाईचं दूध पिणारा माणूस असू द्या, गाडीचं हॉर्न वाजलं की रस्त्याच्या बाजूला होतो. आता जर्सीचं दूध पिणारे महाराज हॉर्न वाजलं की तंबाखू सोडत पुन्हा गाडी जवळ येते. मी कोणाबद्दल बोलतो?
कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे, कर्म चुकत नाही. आणि म्हणून जिथे जावे तेथे कपाळ सरिसे. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. हा परत घरी आला. पत्नीने विचारलं कयाधूने, महाराज घरी का आला? अगं जिथं मी तप करायला गेलो तिथं माझ्या शत्रूचा नामोच्चार चालू आहे. अहो महाराज, काय तुमच्या शत्रूचं नाव? बायको हुशार पाहिजे. बायको कशी पाहिजे? हुशार पाहिजे. येडी जर बायको असली तर गड्याचं काहीच खरं नाही. आणि मग कयादू हुशार होती. कयादूला त्याच्या मुखातून प्रभूचं चिंतन करून घ्यायचं होतं. कयादू म्हणते, महाराज तुमच्या शत्रूचं नाव काय? आता त्याचं एक ब्रीद होतं महाराज. नाव घेऊन दी देवाचे ऐसे ब्रीद हिरण्य कश्यपूचे. तो देवाचं नाव घेऊ देत नव्हता आणि घेतही नव्हता. ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याला फटके बघायचे त्या बघायचे. आता किती मस्त आहे बरं. आता तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर किती फायदे आहेत. हरिभक्ती के 3 गुण. हर कोई लागे पाव, खाने को मिष्ट अन्न मिले अखेर वैकुंठ जा. तुम्ही फक्त नुसतं कथेत येऊन राम राम म्हणा, हरी हरी म्हणा, तुम्ही जप करा, तुम्हाला फायदाच आहे. स्वयंपाक करायचं काम आहे का 8 दिवसाचा? नाही. भगुने घासायचं काम नाही, तवा घासायचं काम नाही, चूल पेटवायचं काम नाही, गॅस जाळायचं काम नाही. फक्त कथेला येऊन बसायचं. मस्त 11:30 यायचं, जेवायचं, 12 वाजता कथेला बसायचं. मस्त 5 वाजता कथा सुटली की नळावर हात धुवायचा, जेवायचं, घरी जायचं. हरिभक्ती के 3 गुण. खाने को मिष्ट अन्न मिले. मी एक सत्यता सांगू का तुम्हाला? जे घरात आम्ही खात नाही ते आम्हाला मंदिरात मिळते. मिळते का नाही? खरं बोलतो की नाही? घरात तरी माणसं कंजूसीपणा करतात की नाही? काही करायचं असलं तर कंजूसपणा करतात. नको बाबा तेल जळण, पुऱ्या कशाला काढायच्या, मग चपात्याच करू. पण इथं पुऱ्या इथून तेल पडते तरी पुऱ्या खातातच माणसं. किती तेल आहे काय? खाने को मिष्टान्न मिले अखेर वैकुंठ जाव, हर कोही लागे पाव. आता इथं जर कोणी पावना रावना आला तो तुमच्या पाया पडतो की नाही? तुम्ही कथा ऐकताय, तुम्ही चिंतन करताय म्हणून तो तुमच्या पायाला लागतो. आता घरची सून पाया पडत नाही, घरचा मुलगा पाया पडत नाही. आमच्या तुमच्या पडते का? नाही पडत. पण बाहेरचे लोक पडतात का नाही? कशामुळे? त्याला तुमचे दुर्गुण माहीत नाही, त्याच्यामुळे भ्रमात नका राहू. हर कोही लागे पाव आणि खाने को मिष्ट अन्न मिले अखेर वैकुंठ जाव. शेवटी वैकुंठाला. पुन्हा हरिनाम घेत जा. लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा, लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा, लेते जाना रे हरि का नाम थोडा थोडा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा. हा थोडा 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 रे, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा, लेते जाना रे जाना रे, लेते जाना रे जाना रे, लेते जाना रे हरि का नाम थोड़ा थोड़ा. हा थोडा 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 रे, लेते जाना रे हरि